निसर्गप्रेमी हो नमस्कार. आमच्या खिडकीतून दिसणारा हा सुंदर पक्षी आहे भारद्वाज. याला कुक्कुटकुंबा, कुंभार कावळा असंही म्हणतात. डोळे लाल असलेला हा भारद्वाज आपले भक्ष्य अचूक शोधतो. तपकिरी रंगाचे पंख, जांभळट डोके, काळे अंग आणि शेपूट असा याचा पोशाख असतो. जास्त काळ हा जमिनीवर फिरत राहणारा कोकिळ वर्गातील हा पक्षी आहे. झुडपात, गवतात, झाडांवरही असतो. खोलगट मडक्याच्या आकारासारखं याचं घरटं असतं. याचं भक्ष्य आहे किडे, पाली, कीटक, सरडे, उंदीर, बेडूक आणि इतर पक्ष्यांची अंडी हा खातो. हा कोकिळेसारखा दुसऱ्याच्या घरट्यात अंड घालत नाही. हा स्वतः अंडी घालून पिल्लांना वाढवतो. हा सकाळी सकाळी जर दिसला ना तर शुभशकुन मानतात. आज आपला दिवस आनंदात जाणारा, काहीतरी लाभ होणारा असं म्हणतात. सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला द्वारकेला गेला तेव्हा त्याला भारद्वाज आडवा गेला होता आणि सुदाम्याला कृष्ण भेटला सुद्धा. सुदाम्याला भारद्वाज शुभशकुन ठरला. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या पक्ष्यांचा निवारा मात्र मनुष्य नावाचा प्राणी उद्ध्वस्त करत आहे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. इथे वृक्ष तोडला तरी दुसरा आपण लावला पाहिजे. तेव्हा आपण बुद्धिमान मनुष्य प्राण्यांनी निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. पशु पक्षी तर ते करतच असतात, पण आपणही झाडे लावली पाहिजेत आणि आपणही हा निसर्गाचा समतोल राखण्यास मदत केली पाहिजे. स्वार्थ सोडला पाहिजे. थँक्यू.